पदम आहे करून ना बोले ना बोले ना बोले रे, ना बोले ना बोले ना बोले रे, घूंघट के पटना खोले रे, राधा ना बोले ना बोले ना बोले रे, ना बोले ना बोले ना बोले रे, याद करो जमुना किनारे सावरिया, याद करो जमुना किनारे सावरिया, फोड़ी थी राधा की काहे घगरिया, फोड़ी थी राधा की काहे घगरिया, उस कारण ना तुम संग बोले रे, राधा ना बोले ना बोले ना बोले रे, ना बोले ना बोले ना बोले रे. बर आता तुम्ही सगळी जण येतो स्वर्णिमा इकडे तू ये आदित्य तू ये ये ना करायचं बरं कसं. तर ही अशी माझ्या पुढच्या पिढीतली माझी नातवंड आहेत. ही माझी सगळी नातवंड आणि यांच्या उत्कर्षासाठी आपण सर्वांनी त्यांना आशीर्वाद द्यावे असं मी आपल्या सर्वांना आवाहन करते. आणि या पुढच्या पिढीला त्यांनी आपला अभ्यासातही म्हणजे उत्कर्ष करावा आणि आपल्या कलेतही उत्कर्ष करावा. आणि आमचं जे परंपरा आहे बालगंधर्वांच्या पासूनची, माझ्या आजी सासऱ्यापासूनची, त्याच्यामध्ये यांनी मोठी नावं कमवावीत आणि उत्कर्ष करून घ्यावा असं मी परमेश्वरचरणी प्रार्थना करते. आपल्या आशीर्वादाची प्रार्थना करते आणि यांच्या उत्कर्षासाठी मी गजानन चरणी विनंती म्हणजे प्रार्थना करते. धन्यवाद धन्यवाद.